नमस्कार मंडळी, कसे आहात? आनंदी आहात ना? आनंदीच राहायला हवं बरं का. तर मग आज भार्गवीला म्हटलं चल आपण शेती जाऊन येऊया. तर मग शेती आलो आणि इथे आम्ही हे रताळे लावलेत बरं का. तर तुम्ही पाहिलेत का हे कधी असे रताळे लावलेले किंवा कोणाचे रताळे पाहिलेत का? तर हे बघा असे रताळे असतात. हे ना भरपूर दिवस झाल्यानंतर याला खूप महिने जातात. मग हे असे खंडायचे म्हणजे ते उपटायचं आणि मग खालती त्याला ना रताळे असतात. जेव्हा हे रताळे आम्ही काढू ना तेव्हा मी तो व्लॉग तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. आणि मग इथे रताळे लावले होते आणि तर भरपूर लावले होते ते आणि खूप पसरलेले पण होते. एक वेल किंवा एक हे जरी लावलं ना तुम्ही तरी ते खूप पसरतं बरं का. आणि मग इकडे थोडीशी पालकची भाजी वगैरे लावलेली होती. करडई होती, मेथी टाकलेली होती. इथे ही पहा आमची मेथी केवढूशी झाली अजून तिला खरं तर वेळ आहे अजून. 2-3 पानांवर म्हणजे आली आहे ती. आणि मग भार्गवीला म्हटलं हे बघ आपली भाजी आहे आणि इथे आम्ही मागे एकदा पालकचे भजी काढले होते त्यामुळे ती पालक मी खुडलेली होती. तर हे आमचं पेरूचं झाड आहे आणि याला खूप सुंदर सुंदर पेरू लागतात, त्याची खूप छान चव. मग माझ्या भार्गवीला तर ते पेरू खूपच आवडतात. आणि हे जे दिसतंय ना ते मोहरीचं झाड आहे बरं का. तुम्ही कधी पाहिलं आहे का हो मोहरीचं झाड? त्याची फुलं बघा ना किती सुंदर दिसत आहे ते. आणि मग ते झाड वाळलं ना की मग ती मोहरी त्याच्यात असे झोडून वगैरे ती मोहरी काढतात. आणि मग इथे भार्गवीला म्हटलं चला आपल्याला थोडीशी भाजी वगैरे खोडून घे. मग भार्गवीचं काम चालू होतं खोडायचं. तर ती पालकचीच पानं उरबडत होती. मग मी पण एक छोटासा व्हिडिओ काढावा म्हटलं हिचं काय चाललंय बघूया नाही का. तर मग इथे तिने पालकची पानं ओरबडून काढली आणि त्यानंतर इकडे आलो तर इकडे झाडाला रामफळ लागलेलं होतं. रामफळ पण खूप छान लागतं बरं का खायला. तर मग इथे भरपूर अशी रामफळे आलेली होती. तुम्ही पाहता इथे कशी रामफळे लागलेली आहेत. खूपच सुंदर असतात चवीला, आमच्या आईंना खूप आवडतात ती. मला तसं रामफळ जास्त आवडत नाही, मला सीताफळच आवडतं. पण रामफळ पण छान लागतं तसं, तुम्ही पण एकदा खाऊन बघा. मग इथे भार्गवीचं चाललेलं मम्मा मला पाहिजे ते रामफळ म्हणून. पण आता ते कच्चंच होतं ना तर मग कसं काय घेणार. आणि तिला सांगत होते की बाबू कच्चं आहे ते, पण ती काय ऐकायला तयार नव्हती. तर मग इकडे आल्यानंतर इथे कांदे लावलेले होते आम्ही आणि कांद्यांच्या बाजूला ना आळू लावलेली होती. तर ती आळूची पाने पण खूप मोठी झालेली म्हणजे छोटीशी होती पण खूप छान होती. मग म्हटलं चला घेऊयात आळूची पाने थोडीशी, मग ती पण तोडली. आणि इकडे पाहतो तर काय तर इकडे वानर आलेलं होतं, माकड वानर नाही का. आणि त्याचं चाललं होतं शेंगा खायचं काम. खरं तर भार्गवीला घेऊन मी बाहेरच होते आणि मी खूप घाबरलेलीच होती. मग मी पटकनी बाजूच्या घरामध्ये गेले आणि तिथनं आम्ही तो वानराचा व्हिडिओ काढत होतो. तिच्याशी बोलत होते, तिला सांगत होते हे बघ हे माकड बघ कसं शेंगा खाते वगैरे. पहा ना तुम्ही पण कसं शेंगा खाते ते. हे माकड नाही आहे, वानर आहे बरं का. कारण वानरला चेहऱ्याला काळं काळं असतं आणि मग कोणीतरी आलं असावं मागून, त्याच्यामुळे ते पळतच सुटलं. आणि इथे आमची पण थोडीशी हे झाली, घाबरलोच होतो आम्ही. कारण म्हटलं आता इकडे कुठं येतं आहे काय. तरी पण दरवाजाला मी कडी लावून घेतलेली आणि भार्गवी फक्त ते पाहण्यातच दंग होती. इथून मी पाहत होते दिसतंय का, पण ते काय दिसलंच नाही मला. आणि मग इथनं त्याच्या आजी त्या येत होता, त्या पण त्याला पाहून खूप घाबरल्या होत्या. सो त्यांना मी विचारलं थोडंसं बघा काय म्हणतात. मला वाटलं वाघच आला जणू. मंदिरात जायचं ना. आणि मी एवढी घाबरली पार तिकडे. मी तुम्हाला तुमचा आवाजच ऐकला, मला माहित नव्हतं काय आहे. पण पटकनी पुरीला घेऊन तुम्ही पळाल्या, मग पुरीला घेऊन तिथं नामदेवनाच्या घराकडे मग पटकनी कडी उघडली ना आतमध्ये गेले. नंतर बघत येतं मग म्हटलं वाढणारे वाटतं. ते बघ ना कशी आली बाई पार इकडं. ते काही येडी जाते वाले, ते काय काही हातात असलं का हिसकून घेतात. तुरीच्या शेंगा खात्यात, काही खात्यात. म्हणलं काय आलं एवढ्या पार मागं पळाल्या. मग नंतर घरी गेलो तर पप्पा म्हटले चला आपण दुसऱ्या एका शेतात जाऊन येऊया, मक्कीकडं जाऊन येऊ म्हणे. मग म्हटलं चला. मग भार्गवीला मस्तपैकी स्वेटर वगैरे घातलं, टोपी घातली आणि म्हटलं चला. भार्गवीने असा पप्पांचा हात धरला आणि निघाली होती अशी छान. मग चालले होते पुढं तर मला काही कोणी थांबा ना, म्हटलं जाऊ देत दोघे बापलेकींचं काय चालू आहे पाहूया तरी.
मग मी आपल्या इकडे शूटच करत होते आणि ती मागे बघून सांगत होती मम्मा चल चल. म्हटलं आता आहे तुझ्या पप्पासोबत तर जा. दरवेळेस ती माझ्यासोबत असते आणि पप्पा कधीतरी असले की मग ती मला फार विसरूनच जाते नाही का. बाप लेकीचं नातं तसंच असतं म्हणायला. आणि मग ही आमची मका आहे बरं का. पण मक्याला काय आम्ही भरपूर दिवस झाले खत काय सोडलेलं नव्हतं, पण तरी पण ती इतकी जोमात दिसत होती ना, खूपच छान वाटत होती. आणि मग तिचे पप्पा म्हटले इथे ना मग आपल्याला खत वगैरे टाकून घ्यायला पाहिजे आता लवकरात लवकर. आणि हा छोटासा जो दिसतोय ना तो आम्ही घरच्या पुरता लसूण लावलेला आहे खायला. आणि मग हे बघा इथे मी तुम्हाला आता दाखवते. हा आमचा लसूण आहे आणि ती इकडे लावली ना ती जी आहे ना ती मका आहे बरं का. तर मग लसूण पण चांगला झालेला होता, पण लसूण लावताना ना तो थोडासा माझ्याकडनं पातळ झालेला होता. तोपर्यंत इकडं आमच्या मॅडम मकेतच शिरल्या आणि खूप दिवसातून असं पाहिल्यामुळं तिला आपलं नाही का लय मज्जा वाटत होती. मग गेली पुढं पुढं पळपत. अगं म्हटलं नको जाऊ बाई, तिकडे काही वाघ बिग असेल. मग जरा घाबरली आणि वाघाची भीती दाखवल्यावर मग चांगलीच तुरू पळत आली बरं का. तर मग कशी हातबीत असे हे करत चालली होती, कारण मक्याची पानं ओरखडा होत होता ना त्याने तिच्या अंगावरती. तरी मी बरं झालं स्वेटर वगैरे घातलेलं होतं. आणि पुढं आल्यानंतर पप्पाचं काम चालू झालं. म्हटले चल मी हिला गाडीत बसवतो. मग तिला गाडीत बसवलं आणि पप्पा तिला फिरत होते. तर म्हटलं अहो नका उचलू, एवढं जड कशाला उचलताय उगाचच. पण म्हटले नाही नाही माझ्या बाळाला फिरवू दे बरं का. आणि मग घेतलं ते खांद्यावरती असं आणि तिला फिरवत होते. म्हटलं अहो बास बास नका, ती पण घाबरेन आणि हे एवढं जड तरी कशाला उचलायचे. पण आता बाप म्हटल्यावर नाही का मुलीचे सगळेच हट्ट त्यांना पुरवायचे असतात. आणि मग ते झाल्यानंतर इकडे पुढे आलो तर त्या काकूंची इथे म्हैस होती आणि 2-3 शेळी बकरी पण होते. म्हटलं चला थोडासा काढून दाखवावं तुम्हाला पण व्हिडिओ. आणि इकडे पप्पा जरा गप्पा मारत होते त्या आजीसोबत. तर आमच्या मॅडम बसल्या लगेच गाडीवरती. बरं बसल्या तर बसल्या, त्यांना बसायचं होतं मम्मीसारखं. मग म्हटली मला मम्मीसारखंच बसव. मम्मीसारखं बसवल्यानंतर ना कंटाळा आला. मग म्हणली उतरव बुबू आला आहे. मग बुबूला खाऊ घेऊन गेली, बुबूला टाकला आणि स्वतः पण खातच होती. तर मला दाखवत होती बघ बुबू कसं खाते. म्हटलं बुबू खाते खरं आहे, पण ते जेव्हा संपल्यानंतर तुझ्याकडे येईन ना मग तुझी चांगलीच तारांबळ उडेन बरं का. आणि मग बुबूचं संपलेलंच होतं आणि बुबू काय तिच्याकडे यायला लागलंच. मग जरा घाबरली आणि मग तिला चांगलीच तारांबळ उडाली होती. पार मागे गाडी पण दिसेना बाईला. इकडे आल्यानंतर थोडीशी पुढे आली तर दादा मध्येच आला आणि इथे दुसरा दादा तर बुबूच तिच्या अंगावर घेऊन लागला. मग चांगलीच घाबरली, मम्मा मम्मा करत ओरडत होती. तिला तशी बुबूची सवय नाही आणि ते बुबू पण तिच्या मागेच लागलं होतं मग खाण्यासाठी. म्हटलं तुला लय हौस